काय लागला का रिझल्ट? बघू तुझं प्रगती पुस्तक. हे काय, हे किती लाल रेखा? इंग्रजी, गणित, इतिहासात सुद्धा नापास झालेत हे महाराज. हे सगळं तुमच्या लाडाचे परिणाम. मी याला किती वेळा सांगायची अभ्यास कर म्हणून, पण ऐकेल तर शपथ. पण मी अभ्यास करत होतो. ते दिसतंय ना इथे काय अभ्यास करत होतात ते. थांब हो, चारी शिक्षा केली पाहिजे तुला. थांबा. अहो त्याच्यावर असं रागवून चिडून तो काय परीक्षेत पास होणार आहे का? हा, उलट तो तुमच्यापासून दूर जाईल. त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. हा, आणखीन किती मदत करणार? चांगल्या शाळेत घातलंय, 2-2 ट्युशन्स लावल्यात, पण त्याचा ह्यानं काही उपयोग करून घ्यायला नको का? रोज अभ्यासाला तर बसतो, पण डोक्यात शिरेल तर ना बिंडोक. हा, तुम्ही त्याला एकदम असं बिंडोक म्हणू नका. तो हुशार आहे, फक्त अभ्यास कसा करायचा हे त्याला कळत नाहीये. एकदा अभ्यास करण्याचं गुपित त्याला कळलं की तो बोर्डात सुद्धा येशील ना. नक्की आहे. हा, फक्त आपल्याला गुपित कळायला हवं. आता हा किंवा इतर विद्यार्थी अभ्यास कसा करतात ते आपण बघूया. एखादा विद्यार्थी शाळेत जातो, तिथे अनेक विद्यार्थ्यांच्या गोंधळात त्याच्या कानावर जे पडेल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता समजा एखादा विद्यार्थी शाळेत गेला आणि घरी काहीही अभ्यास न करता तो जर परीक्षेला बसला तो उत्तीर्ण सुद्धा होत नाही. थोडक्यात काय, घरचा अभ्यास हा अनिवार्य आहे. आणि घरी आई वडील मुलांना सारखा अभ्यासाला बस असा आदेश देत असतात, पण शास्त्र शुद्ध अभ्यास कसा करायचा हे दोघांनाही माहिती नसतं. त्यामुळे मुलं काय करतात? पाठ्यपुस्तकं वाचतात, गाईड्स वाचतात, पाठांतर करतात. अहो काही मुलं गणित सुद्धा पाठ करतात. नाही, तुझं नाही, मी एक जनरल सांगतोय. आता काही पालक काय करतात, काही पालक मुलांना क्लास लावतात, हो की नाही? पण क्लासमध्ये शाळेसारखंच वातावरण असतं, कारण क्लास शाळेला पर्याय म्हणून काम करत असतात. त्यामुळे तिथे खडू फळा आणि शिक्षकाची शिकवण्याची पद्धत ही सारखीच असते. त्यामुळे थोडक्यात काय की घरच्या अभ्यासाला पर्याय म्हणून क्लास हे योग्य नाही. आणि म्हणूनच शाळेतला अभ्यास आणि अंतिम परीक्षा ह्याच्यामध्ये घरचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे शाळा आणि क्लासमध्ये काहीच होत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, असं कसं? सगळीकडे सगळं होतं. म्हणजे असं बघा, शाळा किंवा क्लासमध्ये मुलं ऐकतात, घरी वाचतात आणि परीक्षेमध्ये लिहितात. खरा गोंधळ इथं आहे. काय, लिखाणाची सवय नसल्यामुळे त्यांच्या डोक्यात विषय कितीही पक्का बसला असला तरी त्यांना नीट शब्दात उतरवताच येत नाही. किती अभ्यास घेते मी त्याचा, घरी येऊन नीट उत्तर देतो, पण परीक्षेत काय होतं हेच मला कळत नाही. इथेच गोंधळ आहे. आपल्या शिक्षण पद्धतीत हाच गोंधळ आहे. म्हणजे आता बघा, ही मुलं पेपर लिहितात, पेपर तपासलेही जातात, पण ह्या मुलांचे मार्क नक्की कुठे कापले जातात हे त्यांना शेवटपर्यंत कळत नाही. आता उदाहरण निबंधाचं घ्या ना. निबंध बघा, निबंध जर आकर्षकपणे सुरुवात केली, ह्या मुलांना त्यासाठी 2 गुण आहेत हे तुला माहिती आहे का? त्यांनाही माहिती नाही. तर ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा त्रुटीचा अंदाज घेऊन त्याचा अभ्यास करून पुण्यातले नामवंत शिक्षण तज्ज्ञ श्री दहाड सर यांनी इतर शिक्षण तज्ज्ञांच्या मदतीने दहाड पॅटर्न हा स्वयं अध्ययनाचा एक शास्त्रशुद्ध मार्ग शोधून काढलेला आहे. ह्या मार्गावरून ही जर मुलं गेली तर त्यांच्या अभ्यासाच्या वेळेत 30% बचत होईल. नुसती बचत नाही, तर गुणांमध्ये 15% वाढ होईल किंवा वाढ होईल. अच्छा, काय आहे हा दहाड पॅटर्न? हा, आता दहाड पॅटर्न म्हणजे नक्की काय हे तुम्हाला मी समजावून सांगतो. ह्या पॅटर्नमध्ये स्वयं अध्ययनाला सगळ्यात जास्त महत्व आहे. शाळेत एखादा आपल्याला विषय शिकवला की घरी येऊन तो पाठ्यपुस्तकाच्या मदतीने समजावून घ्यायचा असतो. तिथे आपली गाईड्स उपयोगी पडत नाही. शाळेत एखादा विषय शिकवतात, पण म्हणून घरच्या अभ्यासाला पर्याय नाही आहे बरं का. या घरच्या अभ्यासाची 3 प्रमुख उद्दिष्ट आहेत. 1, शाळेत न समजलेला विषय घरी समजून घेणं. 2, भोकमपट्टी न करता विषय लक्षात ठेवणं. आणि 3, उत्तरपत्रिका सोडवून लिखाणाची सवय वाढवणं. ज्या मुलाचं पाठांतर उत्तम आहे तो हुशार विद्यार्थी आहे असं आपण म्हणू शकतो? नाही. घोकमपट्टी न करता जो लक्षात ठेवतो तोच हुशार विद्यार्थी. हे रिटेन्शन आणि लक्षात राहणं
याच्यावर आम्ही खूप संशोधन केलं. त्यावेळी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शाळेतल्या अभ्यासावर 10% लक्षात राहतं, घरात अभ्यास केला की 25% लक्षात राहतं. पण घरातल्या अभ्यासाचा सराव केला नाही तर ऐन परीक्षेच्या वेळी इथून काही उतरत नाही आणि आपण लिहू शकत नाही. आता या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी, मार्ग काढण्यासाठी आम्ही एक योजना तयार केलेली आहे आणि ती योजना म्हणजे दहाड स्वयं अध्ययन योजना. काय आहे ती योजना, सांगा ना. सांगतो ना, पण त्याआधी एक पंचसूत्री, महत्वाची पंचसूत्री आहे, ती तुला सांगणं महत्वाचं आहे. पहिलं आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे विषय समजावून घेणं. रिव्हिजन म्हणजे त्या विषयाचा पुन्हा पुन्हा सराव करणे. त्यानंतर रिटेन्शन म्हणजे आपण जो सराव केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवणे. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे परीक्षेच्या वेळी बरोबर उत्तरं लिहिणं. आणि मग प्रेझेंटेशन म्हणजे नुसती उत्तरं लिहून चालत नाहीत, नुसती उत्तरं लिहायची नाहीत तर ती चांगल्या पद्धतीने लिहिता आली पाहिजे. आपल्या परीक्षा पद्धतीचा आमच्या तज्ज्ञांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांची एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक विषयाच्या परीक्षेचा बोर्डाचा एक पॅटर्न असतो. आता हा पॅटर्न मुलांना माहितीच नसतो, तो आम्ही सांगतो. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे स्टेप बाय स्टेप मार्किंगची पद्धत आहे. म्हणजे एक पत्र तुम्ही घेतलं तर पत्राचा मायना, त्याचा पत्ता, सुरुवात, शेवट या सगळ्या गोष्टींना, चारही गोष्टींना मार्क असतात. मग मधला मजकूर तुम्ही काहीही लिहिलात आणि ह्या 4 गोष्टी तुम्ही बरोबर लिहिल्यात तर तुम्हाला मार्क मिळतात. आता ह्या गोष्टी मुलांना कोणी सांगत नाही. ह्या स्टेप बाय स्टेप मार्किंगचं आम्ही मुलांना शिकवतो. अरे वा, इंटरेस्टिंग आहे. आमच्या वेळी ही पद्धत कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं. नाहीतर तुम्ही पण नसता करा बोर्डात. काका, पण तुम्ही अभ्यास कसा घेता, कुठे जायचं असतं का? शेजय, घरातच अभ्यास करायचा. पहिले 6 महिने प्राथमिक अभ्यास आणि नंतरचे 2 महिने उजळणी, हा आदर्श अभ्यास. आता असं बघ, 10वीला 9 विषय असतात. या 9 विषयाची प्रत्येकी 6 म्हणजे 54 युनिट्स केली जातात आणि प्रत्येक युनिटवर 100 मार्काची प्रश्नपत्रिका काढली जाते. आणि ही प्रश्नपत्रिका बोर्ड पॅटर्न प्रमाणे असते बरं का. मग ह्या प्रश्नपत्रिका आम्ही विद्यार्थ्यांना पाठवतो. ह्या 9 प्रश्नपत्रिका त्यांनी 1 महिन्यात आम्हाला सोडून द्यायच्या असतात. आणि ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना त्यांनी पालक, शिक्षक, इव्हन पुस्तकांचा सुद्धा आधार घ्यायला हरकत नाही. पुस्तकात उत्तर बघा आणि लिहा, आपण कॉपी न करता स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या डोक्याचा वापर करून. पुस्तकात पाहून उत्तर लिहायची? वा, सोपं आहे. पण पुस्तकात बघून त्याचा अभ्यास कसा होणार? उत्तर पुस्तकात बघून लिहायचं असल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, लिखाणाचा सराव होतो आणि स्वतःच्या भाषेत उत्तर लिहायचं असल्यामुळे विषय कळतो आणि तो लक्षातही राहतो. ह्या पॅटर्नमध्ये दरमहा अभ्यास केला पाहिजे ही अंतर्भूत सक्ती आहे. दर महिन्याला पेपर सोडवले की लिहिणं आणि वाचणं या दोन्ही क्रिया होतात आणि विषय लक्षात राहतो. दहाड पॅटर्न प्रमाणे जर पेपर सोडवले तर विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढते. 4 वर्षांनी तुला मी प्रश्न विचारला ना तरी फाड करून उत्तर देशील, कारण उत्तर हाताखालून गेलेलं आहे. नाही, अभ्यासाची ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे. आता आपण प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे बघूया. प्रश्नपत्रिका सोडवताना घरी बसूनच सोडवायची. ही प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे बंधन नाही, एकाच बैठकीत सोडवण्याचा आग्रहही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठ्यपुस्तकं उघडी ठेवायची आणि त्यातून पाहून उत्तर लिहायचं आणि गरज पडल्यास शिक्षक, मित्र किंवा पालकांची मदत घ्यायची. ही अभ्यासाची सगळ्यात उत्तम पद्धत आहे. पण पुस्तकात बघून लिहायचं तर त्याला समजणार कसं त्याचा अभ्यास झालाय ते? अहो सांगतो ना, ही प्रश्नपत्रिका सोडवता त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. म्हणून गंमत दाखवतो. उदाहरण म्हणून बघा, हे बघ, हा भूगोलाचा प्रश्न आहे, भूगोलाची प्रश्नपत्रिका आहे. हा प्रश्न जरा वाच बघू. काय आहे? आसाममध्ये पाऊस भरपूर का पडतो? त्याचं उत्तर शोधून काढ. पुस्तकात शोधून काढायचं. कामाला लागत. आसाममध्ये भरपूर पाऊस का पडतो याचं उत्तर तो शोधतोय. पुस्तकात बघून तो लिहिणार आहे. लिहितोय पण त्यासाठी त्याला पुस्तक वाचायला लागलंय, पाऊस का पडतोय हे शोधण्यासाठी. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न काय? टिपा लिहा. आसाममध्ये चहाचे मळे आहेत.
आणि बापरे 8-10 वाक्यात लिहायचंय, पण बेश असेल पुस्तकात असेल बघ. वाक्यात उत्तर लिहायचंय. आसाममध्ये चहाचे मळे का आहेत? काय सापडते का? सापडते. ह्याच्यामुळे होतंय काय, त्याला आसामचा धडा 2-4 वेळा वाचायला लागतोय. घेतलं लिहायला घेतलं. 8 वाक्यात लिहायचंय बरं का रे. आणि स्वतःच्या मनाने लिहायचंय. हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. कॉपी करायचे नाहीये, ते वाचायचंय, मनन करायचंय आणि स्वतःच्या डोक्याने लिहायचंय उत्तर. झालंय बघू. व्हेरी गुड. बघितलं, आसामचा धडा झाला त्याचा. किती वेळ लागला आहे की नाही? गंमत. वा, सोपं आहे. आधी त्याने प्रश्न मनात घेतला आणि मग त्याप्रमाणे वाचन केलं. सो इट इज कॉल्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड रीडिंग. मग तो प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी त्याने बराच वेळा पुस्तक वाचलं, पुन्हा पुस्तक वाचलं आणि बेस्ट पॉसिबल आन्सर तयार केलं. सो इट इज कॉल्ड प्रिपेरिंग बेस्ट पॉसिबल आन्सर. ह्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे अगदी बारीक सारीक प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. इतरांच्या मदतीने न समजलेले समजून घेण्याची क्षमता वाढते. वेळेचे बंधन नसल्याने उत्तर चुकलं तरी तो बदलू शकतो. उत्तर येत आहे याचा आत्मविश्वास वाढतो. हळूहळू लेखन सरावातून वेगही वाढतो. एकाच बैठकीत सोडवण्याची सक्ती नसल्याने तणाव येत नाही, पण घरीच सोडवायचे असल्याने वेळ वाचतो. अशा प्रकारे प्रश्नपत्रिका सोडवल्या की त्या तपासण्यासाठी पाठवल्या जातात. त्या तपासताना विद्यार्थ्यांचे काय चुकले याचे रिमार्क्स दिले जातात. गुण का कापले आहे हे सांगितले जातं आणि त्या उत्तरपत्रिका पुन्हा त्या विद्यार्थ्यांकडे पाठवल्या जातात. पण मला एक शंका आहे. काय? जर तो पुस्तकात बघून नीट प्रश्न सोडवणार असेल तर तो चुकणारच कसा? म्हणजे तुम्ही नक्की काय रिमार्क्स देता? अगदीच तर गंमत आहे. अहो, पाठ्यपुस्तकात बघून जरी उत्तर लिहिली ना तरी असंख्य चुका करत असतात मुलं. त्यांच्या उत्तरपत्रिका लाल झालेले असतात. अच्छा, जाऊ दे, आता तुम्हाला एक उदाहरणच देतो. हे गणिताचं उदाहरण घ्या. बघितलं, पाठ्यपुस्तकाचा वापर केला तरी उत्तर 1च्या ऐवजी ते 5च देतात. चुका होतात, हळूहळू सुधारतात. काय करतो आम्ही? या सगळ्या प्रश्नपत्रिका असतात ना, त्या आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत, त्या तपासतात. त्याला फक्त गुण देत नाहीत, तर त्यांच्या काय चुका होतात हे त्याचे रिमार्क्स ठेवतात. त्यामुळे होतं काय, हळूहळू मुलं आपल्या अभ्यासाची पद्धत बदलायला लागतात. त्यांचा अप्रोच बदलतो, त्यांचं प्रेझेंटेशन बदलतं आणि हळूहळू ते 100% परफेक्शनच्या दिशेने जायला लागतात. याला आम्ही WWW अशी पद्धत म्हणतो. म्हणजे व्हॉट वेंट रॉंग वेअर, कुठं काय चुकलं ते आम्ही तुम्हाला सांगतो. अरे वा, फारच छान आहे तुमची ही पद्धत. त्यामुळे मुलांना पेपरमध्ये आपलं काय चुकतं हे तर कळतंच, पण आम्हालाही त्यांचं काय चुकतं हे कळतं. नाहीतर आम्ही आपले नुसतेच रागवत असतो मुलांना कमी मार्क मिळाले म्हणून. अहो, या केवळ अज्ञानामुळे मुलांच्या अनेक चुका होत असतात. आता उदाहरण म्हणून सांगतो. भाषेचा पेपर घ्या. या भाषेच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न असतो तो दीर्घोत्तरी असतो. आता बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे उत्तर देताना हा प्रश्न कुठल्या लेखकाच्या कुठल्या पाठामध्ये आहे याचा उल्लेख असणं आवश्यक आहे. मुले हा उल्लेख करत नाहीत, त्यामुळे त्यांचा 1 मार्क जातो. असे 4 प्रश्न असतात, म्हणजे 4 मार्क विनाकारण जातात की हो. आता सायन्सचा पेपर घ्या. या सायन्सच्या पेपरमध्ये आकृत्या ज्या असतात, या आकृत्याच्या वस्तूंची जी नावं दर्शवणारे बाण असतात, त्या बाणांची टोकं एकाच दिशेने असणं आवश्यक आहे. म्हणजे असा नियम आहे. किंवा भूगोल घ्या. भूगोलाचे नकाशे काढताना स्टेन्सिल्सचा वापर करावा असा सुद्धा नियम आहे. आता हे नियम मुलांना माहिती नसतात, ते आम्ही त्यांना सांगतो. त्यामुळे होतं काय, त्यांच्या चुका हळूहळू कमी होत जातात आणि त्यांचे गुण हळूहळू वाढत जातात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बोर्डात जसे पेपर तपासले जातात तसेच अननोन परीक्षकांकडून हे पेपर तपासले जातात आणि ह्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो, कारण पेपर स्टँडर्ड पद्धतीने तपासले जातात. याला आम्ही AEIOU असं म्हणतो.
म्हणजे काय? असेसमेंट बाय एक्सपर्ट इंडिपेंडंट आउटसाइड अननोन टीचर. AEIOU हे इंग्रजीतले स्वर असतील, पण आमच्यासाठी हे सूर आहे. आता आम्ही काय करतो? ह्या उत्तरपत्रिका तपासून आम्ही विद्यार्थ्यांना त्या परत पाठवून देतो. विद्यार्थी काय करतो? आपले मिळालेले गुण बघून तो पाठ्यपुस्तकाशी आपली ही जी उत्तर आहेत ही कम्पेअर करतो आणि आपलं कुठं काय चुकलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या ज्या उत्तरपत्रिका आम्ही तुम्हाला पाठवतो ना, त्याच्याबरोबर मॉडेल आन्सर सुद्धा आम्ही पाठवतो. ते जास्त उपयोगी पडतात. त्याच्यावर अभ्यास करून मुलांचं नेमकं कुठं चुकतंय हे त्यांना कळायला लागतं आणि हळूहळू त्यांची चुकांची संख्या कमी व्हायला लागते आणि गुणांची संख्या वाढायला लागते. आणि शेवटी आम्ही सर्व अभ्यासक्रमावर आधारित अशी एक प्रश्नपत्रिका तयार करतो आणि विद्यार्थ्यांना पाठवतो. ही प्रश्नपत्रिका मात्र वेळ लावून पाठ्यपुस्तक न बघता कोणाचाही सल्ला न घेता सोडवायची असते. आणि ऑफकोर्स ही प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही तपासून विद्यार्थ्यांना परत पाठवतो. या प्रश्नपत्रिका कशा तयार केल्या जातात? गुड क्वेश्चन. आमच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे तयार केल्या असतात. बोर्डात कसं असतं, प्रत्येक धड्याला प्रत्येक प्रश्नावर किती गुण द्यायचे हे ठरलेलं असतं. म्हणजे उदाहरणार्थ वर्तुळ या धड्यावर 22 गुण असतात. काका, माझा आसामचा धडा झाला सुद्धा. अरे व्हेरी गुड, बेस्ट. यातील कितीतरी गोष्टी आम्हाला माहितीच नव्हत्या. कशी काय सुचली असेल ही कल्पना दहाड सरांना? ही योजना बनवणारे दहाड सर आहेत तरी कोण? अभ्यासाची एवढी परिपूर्ण योजना बनवणाऱ्या दहाड पॅटर्नचे श्री रवींद्र दहाड हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांच्या मागे 7 पदव्यांची मालिकाच आहे. कॉमर्स फील्डमधील हायएस्ट क्वालिफाईड व्यक्तिमत्व म्हणून त्यांना अख्ख्या भारतात ओळखतात. 10वीच्या परीक्षेत यश मिळवायचं म्हणजे सर्व विषयांना सारखं महत्त्व दिलं पाहिजे. इंग्रजीमध्ये साध्या स्पेलिंगमुळे मुलांचे मार्क्स कापले जातात. ग्रामरच नव्हे तर ग्रामर शब्दाचं स्पेलिंग सुद्धा चुकणारे विद्यार्थी आहेत. व्हॅक्यूम शब्दाचं स्पेलिंग तर चांगले शिक्षक सुद्धा चुकतात. हिंदीमध्ये है वर अनुस्वार पाहिजे, कधी नको. मे वर पाहिजे, मै वर पाहिजे, नाही वर पाहिजे. अनेक शिक्षकांना मुलांना हे माहीत नसतं आणि नाहक त्यांचे गुण कापले जातात. गणितामध्ये बेरजा वजाबाक्या येत नसल्यामुळे मुलांचे मार्क्स कापले जातात. दहाड पॅटर्नने बेरजा वजाबाक्यांचे पाढे ही कल्पना प्रथमच शिक्षण क्षेत्रात आणली. म्हणजे 9×8=72 आपल्याला पटकन येतं, पण 9 आणि 8 17 हे आपल्याला येत नाही. हे पाढे आपण या पॅटर्नच्या अभ्यासाच्या सगळ्या साहित्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना देतो. छोट्या चुका होणारी सर्व कारणं आपण शोधून काढलीत आणि ह्या कारणांवरची उपाययोजना या सगळ्या मटेरियलमध्ये आपल्याला सापडेल आणि त्यामुळे मुलांचे निश्चितपणे 15% गुण वाढतात. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं हे या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच ही योजना 4थी पासून ते 12वी पर्यंत राबवली जाते. आणि हो, ही योजना बनवताना नामवंत शिक्षण तज्ज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं आहे. आमच्या या दहाड पॅटर्नचं एक वैशिष्ट्य आहे, विद्यार्थ्यांचे जे पेपर्स आम्ही चेक करतो त्यांना केवळ आम्ही मार्क्सच देत नाही तर मार्क्सांबरोबर रिमार्क्ससुद्धा दिलेले असतात. आणि त्यामुळे रिमार्क्स ह्या पेपर चेकिंगच्या अनोख्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या नेमक्या चुकांची जाणीव होते, आपण कुठं चुकलो आहोत आणि आपल्या सुधारणा कशा प्रकारे करायच्या आहेत याचं भान त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण करतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच विद्यार्थ्यांचे मार्क्स पुढे वाढण्यामध्ये होतो. यंदा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मराठीसारख्या विषयात 2 लाख विद्यार्थी नापास झाले. म्हणूनच दहाड पॅटर्नमध्ये सर्व विषयांचा समावेश केला जातो. दहाड पॅटर्नच्या स्वाध्याय माला याचा जर विद्यार्थ्यांनी नियमितपणे सराव केला तर त्यांना सर्व विषयामध्ये चांगले गुण पडायला कोणतीच हरकत नाही आहे. अगदी गणितासारख्या विषयात सुद्धा त्यांना चांगल्यापैकी गुण मिळू शकतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ही योजना पालकांसाठी सुद्धा चांगली आहे. सारखं आपल्या याला अभ्यासाला बस रे असं म्हणण्यापेक्षा जा रे पेपर सोडव असं म्हणणं सोपं आहे. आणि त्यामुळे होतं काय, त्याचा अभ्यास होतोय की नाही, त्याला काय येते काय नाही येते हेही आपल्याला कळतं ना. मला वाटतं व्हावा पण या योजनेत सहभागी. काय रे, सोडवशील ना प्रश्नपत्रिका? हो, शाबास. बरं, ही योजना जर सुरू करायची असेल तर काय पद्धत आहे?
एकदम सोपा आहे. नुसतं फॉर्म भरायचा आणि फी भरायची. यू आर मेंबर, सदस्य झालात तुम्ही.